जी नवी मुंबईमध्ये खरं तर नियम धाब्यावरती आपका टाइम आएगा. डान्स बार सुरू आहेत आणि या डान्स बारचे काही व्हिडिओज लोकशाही मराठीने दाखवल्या विधानसभेमध्ये देखील हा उपस्थित केला होता मुद्दा. ते सावली छान आहे. ड्रग्सचे प्रकरण देखील वाढत चाललेले आहे. त्या डिझेल खरेदीमुळे राज्याला मात्र तोटा होणार आहे. त्यामुळे गुजरात किंवा तमिळनाडू या दोघांकडनं त्यांना डिझेल खरेदी करावी लागेल. बघा, अनेक गोष्टी ज्या आम्ही लोकांसमोर आणत आहोत, मग अगदी ते गिफ्ट सिटी असो, बुलेट ट्रेन असो किंवा आता हे डिझेलचं प्रकरण असो, ह्यांनी आपल्या राज्याचा तोटा होणार आहे. असे आम्ही कुठच्याही मनाचे नाही आहोत की जर आपल्याच देशामध्ये दुसऱ्या राज्याचा फायदा होतो आणि आपलं काही नुकसान होतंय वगैरे वगैरे, असं आम्ही बघत नाही आहोत. पण मुद्दाम कोणीतरी ह्याच्यात आपल्याच राज्याचं नुकसान करायचं म्हणून ही भाजपची जी भूमिका आहे त्याचा आम्ही विरोध करतो. नवी मुंबईमध्ये जे एपीएमसी पोलीस ठाणे आहे तिथे बाहेरच ड्रग्सचं प्रकरण जे आहे ते समोर आलेलं आहे. जे 2 तरुण आहेत ते दिसत आहेत त्याच्यामध्ये. पण अशा पद्धतीचं नवी मुंबईमधले हे सगळेच प्रकरण वाढत चाललेलं आहे. फक्त नवी मुंबई नाही, आज मला वाटतं अनेक आमदारांनी आमच्या दोन्ही बाजूच्या खरं तर ही चिंता व्यक्त केलेली आहे की महाराष्ट्रामध्ये ड्रग्सचं प्रकरण खूप वाढत चाललेलं आहे. काही ठिकाणी हे देखील व्यक्त केलेलं आहे सत्ताधारी आमदारांनी देखील की ह्याला कुठेतरी अधिकृत हात आणि आशीर्वाद आहेत का, छुपे आशीर्वाद आहेत का, उघड आशीर्वाद आहेत का, सरकारकडून आहेत का, प्रशासनाकडून आहेत का, गृह खात्याकडून आहेत का, ह्याच्यावर मुख्यमंत्र्यांकडून एक ठोस उत्तर आता अपेक्षित आहे. नाही, मी आपल्या राज्यासाठी कुठचं परत दुसरं राज्याशी कम्पेअर नाही करणार किंवा उगीच कोणातरी बदनाम नाही करणार. चंदा रे बैठेंगे बातें करेंगे. अरे चंदे पे मत बात करो यार, वो नहीं, मजाक. हमारी बात स्पष्ट है. मैंने पहले दिन से यही कहा है कि हमारे जो राज्यसभा के सांसद हैं वो पहले दिन से ही अगर आप देखें तो हर एक भूमिका को अच्छी तरह निभा रहे हैं. फिर वो देश में संविधान का रक्षण हो, देश जो अदानी को बेचा जा रहा है, मुंबई जो अदानी को बेची जा रही है, मुंबई पे महाराष्ट्र पे जो भाजपा अन्याय कर रहा है, अत्याचार कर रहा है, उसके खिलाफ अगर कोई बुलंद आवाज उठा रहा है तो हमारे दोनों सांसद हैं. और ये दोनों जगह हमारी रहनी चाहिए. वो तो एक पॉलिटिकल बात हुई, लेकिन दूसरी बात अगर आप देखें तो एमवी जिस तथ्यों पे फॉर्म हुआ है उसमें अगर आप संख्या के हिसाब से जाए तो राज्यसभा पे हमारा दावा है और वो कायम है. आप आपके कैमरे के बीच आ रहे हो. हमारी 2 सीट कायम है और हम उस पे कायम हैं.